तर दरम्यान मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली असती तर विषय संपला असता अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। तर बीड अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी होईल असं आश्वासन प्रश्नोत्तरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिले। मुलींना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करू असंही फडणवीसांनी सांगितलंय। बीड प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास झाला आणि यावेळेला आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली। तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार असंही फडणवीसांनी म्हटलंय। क्लासच्या माध्यमातून येणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटनाही समोर आलेली आहे आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे याची वस्तुस्थिती बाहेर आली। या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते। एक मुलगी हिमतीनं समोर आली पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्यक्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल। आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू।